राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. भारतामध्ये सध्या सुरू आहे की ह्या विरोधी पक्षांनी महिलांचा सन्मान केला नाही, त्यांनी महिलांचा सन्मान केला नाही, परंतु सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या पदराच्या आडून कशा प्रकारे स्वतःचा 2029चा स्वार्थ साधण्यासाठी सीमांकनाचा प्रश्न केला, जागा वाटपांचा प्रश्न केला. आणि ज्या राज्यांनी लोकसंख्या वाढीवरती नियंत्रणावरती कंट्रोल केलं नाही त्या राज्यांना जागा वाढवण्यात दिल्या, आणि ज्या राज्यांनी इतकी मेहनत करून लोकसंख्या नियंत्रण केली त्यांना तुम्ही शिक्षा दिली. हे सगळं सुरू असताना नेपाळमधून एक धक्कादायक गोष्ट सुरू आहे. त्या ठिकाणी काल परवा दिवशी पंतप्रधान पदावरती बसलेला 35 वर्षाचा तरुण कशा प्रकारे जगाचं लक्ष स्वतःकडे खेचून घेत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे रोज नवीन नवीन त्या ठिकाणी काही ना काहीतरी गोष्टी समोर येतात, परंतु आत्ता जी नवीन गोष्ट समोर आली ही भयानक आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या माजी राजा, नेपाळचा माजी राजा, परत 3 राष्ट्रपती आणि 7 माजी पंतप्रधानांची चौकशी होणार आहे. किती पैसा खाल्ला, कुठून खाल्ला, कसा खाल्ला, नेपाळचा पैसा बाहेर कसा गेला, ह्या सगळ्या गोष्टींची जगामध्ये देखील इतक्या मोठ्या पदांवरती राहिलेल्या लोकांच्या चौकशी होणार नसतील तितकी मोठी चौकशी नेपाळमध्ये पार पडणार आहे. विषय काय समजून घेऊया. नेपाळच्या राजकीय इतिहासातील भ्रष्टाचार विरोधातील सर्वात कठोर आणि व्यापक मोहीम म्हणून ह्या गोष्टीला नाव देण्यात आलेले. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित सरकारने 2006 ते 2026 या 20 वर्षांमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये महत्त्वाच्या पदांवरती राहिलेल्या सर्व नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. आणि त्यासाठी एका माजी न्यायाधीशांच्या समितीची स्थापना केली. आणि ही चौकशी केवळ एका राजकीय नेत्यापुरती नाही, तर या कारवाईमध्ये 100पेक्षा अधिक मोठमोठे अधिकारी, मंत्री, संत्री आणि पंतप्रधानांचा देखील यामध्ये समावेश आहे. या ऐतिहासिक आणि धाडसी चौकशीच्या कक्षेत 2005 किंवा 6 नंतरच्या काळातील तब्बल 7 माजी पंतप्रधानांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुशील कोइराला, पुष्पकमल दहल, माधव कुमार नेपाळ, जलनाथ खनाल, बाबूराम भट्टराई, के.पी. शर्मा ओली आणि शेर बहादूर देवबा या देशातील अत्यंत वजनदार हे सगळे पंतप्रधान होत्या. यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर 2 अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे प्रमुख खिलराज रेग्मी आणि सुशीला कार्की यांना या तपासाला सामोरं जावं लागणार आहे. ज्यावेळेला जेनजीनी हे सगळं आंदोलन केलं आणि नेपाळची सत्ता उलटून टाकली त्यावेळेला सुशीला कार्की देखील पंतप्रधान झाल्या होत्या. ते थोड्या होत्या, अंतरिम होत्या. याचबरोबर देशाचे 3 राष्ट्रपती राम बरन यादव, विद्यादेवी भंडारी आणि देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामचंद्र पौडेल हे देखील या चौकशीच्या कक्षेत आलेले आहेत. विद्यमान राष्ट्रपतींची देखील चौकशी लावलेली आहे. याला बोलतात डेडिकेशन, याला बोलतात निष्पक्षपणे, पारदर्शकपणे काम करणं. ही कारवाई केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर सुडबुद्धीने केलेली नाही, तर विद्यमान सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तींचाही यात समावेश आहे. आपल्यासारखं नाही की आम्हाला विरोध करता म्हणून आम्ही तुमची जिरवू. स्वतःच्या सरकारमधल्या नेत्यांची देखील चौकशी लावली. सध्याच्या सरकारमधील सभापती डोल प्रसाद आर्याल, मंत्री बिराज भक्त श्रेष्ठ, शिशीष खनाल आणि स्वतःच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे प्रमुख रवी लामिछाने यांच्यावरती देखील पूर्वी भूषवलेल्या सार्वजनिक पदांमुळे चौकशीची टांगती तलवार आहे. बालेन शाह ज्या पक्षातून येतात आणि ज्या पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांवरती देखील चौकशी लावलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, एक शिक्षित मुलगा काय करू शकतो. याशिवाय आता हयात नसलेल्या नेत्यांच्या जसे की गिरिजा प्रसाद कोइराला आणि सुशील कोइराला यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या राजकीय वारसदारांच्या अवैध मालमत्तेचीही सविस्तर चौकशी केली जाणार आहे. 2006च्या ऐतिहासिक जनआंदोलनानंतर नेपाळमध्ये राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही प्रस्थापित झाली होती. मात्र तेव्हापासून देशात भ्रष्टाचाराचे आणि अवैध संपत्ती गोळा केल्याचे अनेक आरोप सातत्याने समोर येत होते. या आधीच्या सरकारांना स्पष्ट आणि भक्कम बहुमत नसल्याने इतकी मोठी कारवाई कधीच झाली नव्हती. मात्र 5 मार्चच्या निवडणुकीत युवा भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांच्या पक्षाला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे हे अशक्यप्राय काम आता शक्य झालं आहे. सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या कठोर वाचनानुसार 27 मार्च रोजी मंत्रिमंडळाने 15 दिवसाच्या आत ही तपास यंत्रणा उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या महत्त्वपूर्ण 5 सदस्यीय आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राजेंद्र कुमार भंडारी हे भूषवणार आहेत. आणि संपूर्ण न्याय प्रक्रिया केवळ उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या भक्कम आधारावरच निष्पक्षपातीपणे केली जाईल असा स्पष्ट दावा बालेन शाह यांनी केलेला आहे. या अभूतपूर्व कारवाईमुळे संपूर्ण नेपाळच्या राजकीय वर्तुळामध्ये, फक्त नेपाळच्या राजकीय वर्तुळामध्ये नाही
आजूबाजूच्या शेजारी देशांमध्ये देखील मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण लक्षात घ्या, अशा प्रकारचं जर हे काम इतर आजूबाजूच्या शेजारी देशांमधल्या युवकांनी जर डोक्यात घेतलं, तर या शेजारच्या राष्ट्रातल्या, राज्यातल्या, देशातल्या राजकारण्याची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये या भारतावरती काय परिणाम होणार आहे, भारतातल्या जनतेवरती काय परिणाम होणार आहे आणि नरेंद्र मोदी असतील किंवा भारताच्या सरकारवरती काय परिणाम होणार आहे. भारत सरकारनं देखील अनेक आश्वासनं दिली होती की आम्ही विजय माल्याला परत आणू, मेहुल चोक्सीला परत आणू, नीरव मोदीला परत आणू. आजपर्यंत कुठल्याही ह्या पळपुट्या बिझनेसमॅन लोकांना कधीही परत आणलं नाही. उलट या ठिकाणी आशिया खंडामध्ये सगळ्यात दोन श्रीमंत लोक झालेत, ते म्हणजे अडाणी आणि अंबानी. ह्या दोघांमध्येच रेस सुरू आहे. आशिया खंडामध्ये कोण श्रीमंत होणार, एकदा अडाणी श्रीमंत होतो, एकदा अंबानी श्रीमंत होतो. कारण या देशाने सगळ्यात जास्त कामं या दोन पट्ट्यांना दिलेले आहेत आणि या दोन पट्ट्यांच्या जीवावरती पूर्ण निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्या दिवशी या भारताला बालेंद्र शाह सारखा एखादा पंतप्रधान भेटेल ना, त्या दिवशी 1947 पासून जितकं खाल्लंय तितकं बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की भारताला अशा बालेंद्र शहाची गरज आहे का. चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.